कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो हो लक्ष्मीताई आला देवळात। मग मी जाऊन बोलू का त्यांच्याशी? बऱ्याच वर्षात बोलले नाही हो। तुम्ही इथं देवीचं दर्शन घ्यायला आलात, अनोळखी व्यक्तींशी बोलायला नाही। हो पण एकदा ताई, कशात? मी ठीक आहे वहिनी। ललिता, आता 35 वर्ष होती, अजूनही आपल्याला वास्तुशांतीची पत्रिका मिळाली नाही का? आपल्याला न बोलवता सगळा कार्यक्रम उरकला? ताई अजून किती काळ हट्ट धरून बसणार आहात? हट्ट नाहीये वहिनी, मी दिलेला शब्द मला अजूनही चांगला आठवतो। तुम्हा सगळ्यांना बोलवल्याशिवाय नवीन घराची पूजा करणार नाही मी। जुन्या गोष्टी झाल्या, विसरा आता त्या। तुम्ही लग्न करून निघून गेलात, नंतर तुमच्या मागे काय घडलं याची कल्पनाही नाहीये तुम्हाला। म्हणजे काय झालं वहिनी? आता त्यांना सांगण्यात काही अर्थ नाही। खूप उशीर झाला या सगळ्याला। त्या दिवशी या काय म्हणाल्या होत्या? या स्वतःचं घर बांधतील, आपल्याला वास्तुशांतीला बोलावतील। तो दिवस आस्था गायत कधी उजाडला नाही, आणि ह्या पुढे कधी होईल असं मला वाटत ताई, ताई ऐका ना ताई। होय, हे काय केलं तुम्ही? लक्ष्मीताईंना आप्पांबद्दल सगळं सांगायला हवं होतं आपण। त्यांना सांगण्याची काही गरज नाही, कारण आपला आणि त्यांचा काही संबंध नाही, समजलं? आणि यापुढे या गोष्टींवर चर्चा नको। त्या दिवशी या काय म्हणाल्या? या स्वतःचं घर बांधतील, आपल्याला वास्तुशांतीला बोलावतील। तो दिवस आस्था गायत कधी उजाडला नाही, आणि ह्या पुढे कधी होईल असं मला वाटत सॉरी काकू, ते न विचारता तुमची साडी किती, ते गुणाजीची माणसं ऍक्च्युली अचानक आली मारा। आता त्याच काकू आहेत ना? काकू, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।